नमस्कार सर्वांना, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी टमॅटोपासून अगदी झटपट होणारं असं सूप बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। टमॅटो आपण शिजवून नाही घेणार आहोत, तर पहा कसं बनणार आहे सूप। तर या ठिकाणी मी लालसर असे टमॅटो घेतलेले आहेत। पहा, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत टमॅटो आपल्याला, एकदम लालसर आहेत। पहा, आता ह्याचा हा वरचा हिरवा भाग आहे तो काढून घेऊया आपण। पहा, सर्व टमॅटोचा एक एक करून असं काढून घेते। तर आपण ह्याच्या बारीक नाही फोडी करणार, असे दोनच भाग करून घ्यायचे त्याचे। हे पहा, अशा पद्धतीने 4 भाग करून घेतलेले आहेत आपण। हे पहा, मोठे मोठेच कापा करून घेतलेले आहेत टमॅटोच्या। कच्चेच टमॅटो आपण हे करणार आहोत, टमॅटो शिजवून नाही घेणार आहोत। तर कसा बनणार आहे सार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने सर्व टमॅटो मी कापून घेतलेले आहेत। आता लाल मिरच्या मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। पहा, आता काय काय साहित्य लागते ते पाहूया। खोबरं घेतलेलं आहे ओलं, धने, खडा मसाला घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे। तेवढं सगळं पहिल्यांदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला। हे पहा, धने, खडा मसाला घेतलेला, जेवढा आपण मसाला घेतला आहे तो सर्व मिक्सरला असा बारीक असा वाटून घ्यायचा आहे। खोबऱ्याने काय होतं, दाटसरपणा येतो। हे पहा, ओलं खोबरं घेतलेलं आहे, छान असं मस्त पाणी घालून मस्त बारीक वाटून घ्यायचे। पहा, पाहू शकता। ते वाटलं की त्यानंतर त्यामध्ये मिरच्या देखील वाटून घेतल्या आहेत त्याच मसाल्यामध्ये। आता हा मसाला मी एका ताटात काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे टमॅटो घेतले होते ते टमॅटो छान बारीक अशी प्युरी करून घ्यायची। पहा, अशा पद्धतीने सर्व टमॅटो मी वाटून घेतले आहेत मिक्सरला। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। तर तेल कढई तापायला ठेवले, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, कढीपत्ता घातलेला आहे, हिंग घालून घेते। आता आपण जो मसाला घेतला आता वाटून, तो मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान असं तेला मस्त परतून घ्यायचं आहे, लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत छान असं मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तेलावरती मस्त खमंग असं परतून घ्यायचं आहे। पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्हिडिओला लाईक नक्की करा। पहा, मस्त असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। हे पहा, आता यामध्ये थोडेसे मसाले घालते मी। लाल तिखट घातलेलं आहे। पहा, तिखटपणा येण्यासाठी अगदी थोडंसं घातलेलं लाल तिखट। मसाला आपला छान भाजलेला आहे, पाहू शकता। आता त्यामध्ये आपण जे टमॅटोची प्युरी करून घेतली होती ते यामध्ये घालून घेऊयात। हे पहा, जास्त पातळ नाही करणार आहे आणि घट्ट देखील नाही, एकदम मीडियम असं करते मी। तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे। आता मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्याचे गरम पाणी घेतलं होतं ते यामध्ये घालून घेते मी आता। तर पहा, अशी कन्सिस्टन्सी ठेवते मी। हे पहा, आता याला मोठ्या गॅसवर छान अशी मस्त उकळी येऊन द्यायची, एक 7 ते 8 मिनटं छान मस्त उकळी येऊन घ्यायची त्याला। आता यामध्ये साखर घालते थोडीशी, मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे। पहा, मीठ घालून झालेलं आहे, मस्त खळखळ अशी उकळी करून घ्यायची आपल्याला। हे पहा, गॅस मोठा करून छान अशी मस्त एक 7 ते 8 मिनटं छान अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये वरून अशी कोथिंबीर सोडते मी। हे पहा, छान मस्त खळखळ उकळी आलेली आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर पहा मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे पहा, हा सार भाताबरोबर भातासोबत टाकून देखील छान लागतो. तुम्ही असंच देखील पिऊ शकता. एकदम अप्रतिम लागतो भातासोबत. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. पहा एकदम मीडियम छान लागतो. जिरा राईस केलेला आहे, त्यासोबत आणखी मस्तच लागतो खायला. अशा पद्धतीने आवडला टोमॅटोचा सार तर नक्की करून पहा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. पहा कलर देखील छान आलेला आहे आणि त्यासोबत भातावर ओतून देखील छान लागतो खायला. पहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.